नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्ही-सी-सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण संभाव्यता हा चॅप्टर चालू केला होता. या लेक्चरमध्ये आपल्याला संभाव्यता चॅप्टर सराव संच 5.2 याच्याबद्दल माहिती आणि सराव संच 5.2 कसा सोडवायचा हे बघायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 5.1 हा पूर्ण सोडवलेला होता. कुणी बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलला जा, तिथे चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट, नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजे तुम्हाला लेक्चर अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. सो यूट्यूबला तुम्ही व्ही-सी-सी ट्युटोरियल म्हणून आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. तुमच्या फ्रेंड सर्कलला पण शेअर करा. ठीक आहे. म्हणजे त्यांनासुद्धा मराठी भाषेचे आणि विशेष करून आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हे लेक्चर्स बघायला ठीक आहे भेटतील. दुसरी गोष्ट, सोप्या भाषेमध्ये भेटतील, जे की आपली सिंपल लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये आपण काय करत असतो, शिकवत असतो. याचाच फायदा तुम्हाला परत 11वी-12वीला पण होईल. आपण जसं अगोदर ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानुसारच आपण यांना शिकवत असतो. तर चला जास्त वेळ न घेता आपण जाऊया आपल्या सराव संच 5.2 याच्या थोड्याशा डिस्क्रिप्शनकडे. म्हणजे थोडक्यात सराव संच 5.2च्या अगोदर त्याचं इंट्रोडक्शन काय आहे आपल्याला हे बघायचं आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिलं इंट्रोडक्शन आहे नमुना अवकाश. ठीक आहे. आता नमुना अवकाश म्हणजे काय बरं? तर नमुना अवकाश म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा म्हणजे तुम्हाला एखादं संभाव्यता काहीतरी विचारली, सो त्या संभाव्यतामध्ये कोण कोण येईल, बरोबर आहे. जसं आपण एखादं नाणं फेकलं तर त्याच्यामध्ये कोण कोण येईल, छापा आणि काटा. सो त्याचा नमुना अवकाश काय झाला बरं? छापा आणि काटा झालाय. ठीक आहे. सो त्या नमुना अवकाशला कॅपिटल एसनी किंवा या चिन्हांनी दर्शवतात आणि या चिन्हाला काय म्हणतात बरं? ओमेगा. याला काय म्हणत असतात? ओमेगा. सो त्याला यसनी किंवा ओमेगानी दर्शवतात. लक्षात ठेवा की नमुना अवकाशला यस किंवा कशाने दर्शवतात? ओमेगानी दर्शवतात. ठीक आहे. उलट यू काढायचं आणि इकडे एक रेष ओढून टाकायची, त्याला जॉईन करून. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ओमेगा. ठीक आहे. जास्त मोठी ओढायची गरज नाहीये, थोडीशी छोटीशी ओढायची अशी, त्याला म्हणतात ओमेगा म्हणतात. ठीक आहे. या चिन्हाच्या संचाच्या स्वरूपात दर्शवतात, म्हणजे तुम्ही याला दर्शवू शकता या चिन्हाने. ठीक आहे. पुढे काय सांगितलं बघा, की नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही घटक दिले असतील तर त्याला कोणता घटक म्हणतात बरं? नमुना घटक म्हणतात. तर याच्याबद्दल आपल्याला पुढे बघायचं आहे. सराव संच 5.3 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नमुना घटक कसा काढतात, काय काढतात हे आपल्याला सगळं बघायचं आहे. ठीक आहे. सध्या आपल्याला काय करायचं आहे, नमुना अवकाश यस मधून एकूण घटकांची संख्या NS ने दर्शवतात. म्हणजे जसं मी म्हणलं, एक तुम्ही जर नाणं फेकलं तर तुम्हाला काय भेटतं बरं? एक तर तुम्हाला छापा भेटतो, त्याला आपण कॅपिटल H नी दर्शवतो, आणि एक तर काटा भेटतो, त्याला कॅपिटल T नी दर्शवतो. आणि हे तुम्हाला सिम्बॉल माहिती आहे बघा, हे चिन्ह कशाचं असतं? संच. इयत्ता 9वीला बघितलं असेल बघा. सो हे संचाचं सिम्बॉल आहे, त्याच्या संच या सिम्बॉलामध्येच लिहायचं. लक्षात ठेवा, तुम्ही जर असं लिहित असाल तर हे पूर्णपणे तुमचं चुकीचं आहे. तुम्हाला कशाच्या सिम्बॉलमध्ये लिहावं लागेल किंवा कशाने दर्शवावं लागेल? त्याला संचाच्या चिन्हामध्येच दर्शवायचं. ठीक आहे. सो तुम्ही याला काय म्हणणार बरं? तुम्ही याला म्हणणार यस. यस म्हणजे काय बरं? तर नमुना घटक. काय काय नमुना घटक आला. आणि NS म्हणजे काय बरं? तर NS म्हणजे त्या घटकाच्या संख्या किती आहे. जसं आता याच्यामध्ये किती आहे बरं? 2 आहे. सो याचं NS किती आलं बरं? याचं NS आलं 2. म्हणजे याच्यामध्ये तुमचे घटक किती आले? घटक किती आले बरं? एक छापा आणि काटा, ते हे झाले 2. जसं तुम्ही एखादा फासा फेकला तर किती येतील बरं? घटक किती येतील त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये येईल 1, 2, 3, 4 आणि 5, बरोबर आहे. आणि 6 पण येईल. मग टोटल घटक किती आले बरं त्याच्यामध्ये? म्हणजे NS किती आलं बरं? तर 6. त्याच्यामध्ये किती येईल बरं? 6 येईल. लक्षात येते काय सांगितलंय बघा. जर तुम्हाला एकूण घटकांची संख्या दर्शवायची असेल तर NS ने दर्शवायचं, आणि जर तुम्हाला नमुना अवकाश दर्शवायचा असेल तर कॅपिटल एस नी दर्शवायचं किंवा ओमेगानी दर्शवायचं. लक्षात ठेवा, तुम्ही कॅपिटल एस किंवा ओमेगानी दर्शवू शकता. काय बरं? नमुना अवकाश. आणि जर तुम्हाला टोटल घटक, एकूण घटक किती आहे, त्यांची संख्या किती आहे, हे जर दर्शवायचं असेल तर स्मॉल एन कॅपिटल हे ब्रॅकेटमध्ये एस काढायचं. स्मॉल एन आणि ब्रॅकेटमध्ये काय काढायचं बघा? एस. तर नमुना घटक, टोटल नमुना घटकांची संख्या म्हणजे काय बरं? तर त्याच्यामध्ये किती घटक आले ते लिहायचे. जसं एक नाणं फेकलं तर 2 आले, छापा किंवा काटा. तुम्ही पेपरला गेलात, पेपर देऊन आलात तर तुमचे 2 घटक असतील, एक तर पास किंवा नापास, बरोबर आहे. मग तसेच तुम्हाला एक तुम्ही फासा टाकला तर किती घटक येतील? सॉरी, किती घटक येतील बरं? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 येतील, बरोबर आहे. तो तुम्हाला 6 घटक भेटतील.
मग आता आपल्याला काय करायचं, त्याच्याबद्दलच थोडीशी आपल्याला माहिती बघायची. तर बघा, पहिल्यांदा दिलंय की एक नाणे फेकणे. म्हणजे तुम्ही जर एक नाणं फेकलं तर नमुना अवकाश काय येईल बरं? एक नाणं फेकलं तर एक तर छापा येईल किंवा काय येईल बरं? काटा येईल. म्हणजे नमुना घटकांची संख्या किती झाली बरं? 2 झाली. बरोबर आहे, लक्षात येते. एक तर छापा येईल किंवा काय येईल बरं? काटा येईल. आता त्यांनी काय सांगितलं बघा, 2 नाणी फेकणे. आता 2 नाणी फेकताय म्हणजे याचा अर्थ लक्षात येते का? 2 नाणी ॲट अ टाइम फेकताय तुम्ही वर. मग आता 2 फेकले ॲट अ टाइम तर काय होईल बरं? एक तर दोन्हीवर पण काय येईल बरं? छापा छापा येईल. बरोबर आहे, दोन्हीवर पण काय येईल बरं? छापा छापा येईल. किंवा दुसरं काय होऊ शकतं बरं? पहिल्यावर छापा येईल, दुसऱ्यावर काटा येईल. बरोबर आहे. किंवा काय होऊ शकतं बरं? पहिल्यावर काटा येईल, दुसऱ्यावर छापा येईल. बरोबर आहे. काय होईल बघा, पहिल्यांदा आपण दोन्ही नाणी फेकले तर दोन्हीवर पण काय येईल? छापा छापा येईल. किंवा एकावर छापा एकावर काटा येईल. बरोबर आहे. किंवा एकावर काटा एकावर छापा येईल. किंवा काय होईल बरं? दोन्हीवर पण काटा येईल. बरोबर आहे. म्हणजे आपण 2 फेकतोय ना, एकासोबत 2 नाणी फेकतोय. म्हणजे काय होईल बरं? एक तर दोन्हीवर पण छापा येईल, नाही तर दोन्हीवर पण काटा येईल. बरोबर आहे. किंवा पहिल्यावर छापा दुसऱ्यावर काटा. किंवा काय होईल बरं? पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा. म्हणजे याचा अर्थ किती संभाव्यता, म्हणजे किती तुमच्या संभाव्यता आल्या किंवा तुमचे किती नमुना घटक आले बरं? 4. कोण कोण? हा पूर्ण 1, हा 1, हा 1 आणि हा 1. म्हणजे या NS ची संख्या किती झाली बरं? 4 झाली. लक्षात येते? 4 कशामुळं? लक्षात ठेवा, नाही तुम्हाला सर हे 2 आहेत, हे 2 नाहीत. ॲट अ टाइम 2 फेकतोय आपण. दोन्ही सोबत फेकतोय तर दोन्ही खाली पडतील. बरोबर आहे. याचा अर्थ हे दोघं मिळून सांगतोय आपण. मग दोन्ही जर जमिनीवर पडले तर काय होईल बरं? एक तर दोन्हीवर पण छापा येईल, नाही तर दोन्हीवर पण काटा येईल. बरोबर आहे. किंवा काय येऊ शकतं बरं? पहिल्यावर छापा दुसऱ्यावर काटा. किंवा पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा. याच्या व्यतिरिक्त काही भेटेल का बरं इथं? नाही भेटणार. लक्षात येतं? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच भेटणार नाही, तुम्ही 2 कॉईन फेकले तर. मग असंच मला सांगा, जर तुम्ही ॲट अ टाइम 3 कॉईन फेकताय, म्हणजे वर 3 कॉईन फेकताय, खाली पडले, मग 3 कॉईन फेकले तर काय होईल बरं? मग त्यांचा नमुना घटक हा भेटेल. कोण कोण भेटेल बरं? तर तिन्ही पण तुम्हाला छापा भेटू शकतात किंवा तिन्ही पण तुम्हाला काटा भेटू शकतात. बरोबर आहे. किंवा याच्यामध्ये मग तुम्हाला ते बनवावे लागतील. तिन्ही पण छापा, तिन्ही पण काटा. किंवा काय करा, पहिल्यांदा 2 छापा 1 काटा लिहा. मग या काठ्याला काय करा, फक्त अलीकडे टाका. 2 छापे तसेच ठेवा, पहिला आणि शेवटचा. परत त्या काठ्याला अलीकडे टाका आणि शेवटचे 2 छापे लिहा. लक्षात येते? किंवा आता तसंच काय करा, तुम्ही काठ्याबद्दल लिहा. 1 छापा 2 काठे. बरोबर आहे. किंवा पहिला काटा दुसरा छापा परत काटा. किंवा पहिला काटा दुसरा काटा आणि तिसरा छापा. किंवा तिन्ही पण काय लिहू शकता? काटे. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही 2 नाणी फेकता त्यावेळेस तुमची नमुना घटकांची संख्या 4 असते आणि ती ही असते. तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं कोण असतात ते. ज्यावेळेस तुम्ही 1 नाणे फेकतात त्यावेळेस तुमची नमुना अवकाश जे असतो तो 2 असतो. छापा आणि काटा ते पण तुम्हाला पाठ करायचे. तिसरी गोष्ट की 3 नाणी फेकली तर त्याच्यामध्ये तुम्हाला नमुना अवकाश हा सगळा असतो. त्याला कॅपिटल एसनी दर्शवतात. आणि या सगळ्या संख्या किती आहेत? तर 8 आहेत. या तिघांना मिळून 1 कन्सिडर करायचं. का बरं? कारण की तुम्ही तिन्ही ॲट अ टाइम सोबत फेकलेत ना. मग त्या तिन्ही जण जमिनीवर पडले तर त्या तिघांना मिळून 1 कन्सिडर करणार. मग तुम्हाला काय काय येऊ शकतं तुम्ही हे सांगताय. जसं मी म्हणलं, तुम्ही पेपर दिला तर पास होसाल किंवा नापास होसाल, ह्या 2 संभाव्यता आहे. तसं 3 नाणी फेकली तर तुम्हाला हे भेटल, किंवा हा भेटल तुम्हाला पार्ट, किंवा हा वाला पार्ट भेटल. बरोबर आहे. म्हणजे याच्यातला तुम्हाला कुठलाही पार्ट भेटू शकतो. कोण भेटल हे माहीत नाहीये, पण याच्यापैकी कुठलाही पार्ट भेटल. तो कोण भेटल हे तुम्हाला लिहायचंय. लक्षात येते? ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा की 3 नाणी फेकली तर तुम्हाला 8 भेटतील. बरोबर आहे. नमुना घटक किती भेटतील? टोटल 8 भेटतील. आणि कोण कोण भेटतील हे पण लक्षात ठेवायचंय. तसंच बघा, आता एक फासा फेकला तर फासा फेकल्यावर काय काय भेटू शकतं बरं? तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 याच्यापैकी काहीतरी भेटल. सो यांची नमुना घटकांची संख्या किती झाली बरं? तर यांच्या नमुना घटकांची संख्या 6 झाली. बरोबर आहे. कुणी पण भेटेल ना याच्यापैकी, आपल्याला माहित नाही कोण भेटणार आहे. सो यांची नमुना घटकांची संख्या किती झाली? 6 झाली. लक्षात येतं? हे सुद्धा पाठ करायचंय. त्याच्यानंतर बघा की 2 फासे टाकले. आता काय झालं बरं? मगाने मी काय केलं, 1 फासा फेकला तर एक तर त्याच्यावर काय येईल बरं? जसं मी म्हणलं तुम्ही लुडो खेळता तर काय भेटल बरं? एक तर 1 भेटल, नाही तर 2 भेटल, नाही तर 3 भेटल, नाही तर 4 भेटल. पण 5 पण भेटू शकतं, 6 पण भेटू शकतं. पण 2 फासे फेकले तर काय होईल बरं? म्हणजे आता काय केलं मी, 2 फासे ॲट अ टाइम टाकले. मग 2 फासे टाकले तर काय होईल बरं? पहिल्यावर समजा 1 भेटला, दुसऱ्यावर 1च भेटला.
परत टाकला मी, पहिल्यावर 1 भेटल, दुसऱ्यावर 1 भेटल, हे आहे का बरं? नाही. दुसऱ्यावर 2 पण भेटू शकतं. परत टाकला तर काय होईल बरं? पहिल्यावर 1 भेटल, दुसऱ्यावर 3 भेटू शकतो. कोण भेटेल हे माहित नाही आपल्याला, पण आपण सांगतोय की कोण कोण भेटू शकतं, शक्यता. म्हणजे कळतंय का? म्हणजे पहिल्यावर 1 भेटल, दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2 भेटू शकतं, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3. आता तुम्ही म्हणता सर पहिल्यावर 2 नाही भेटू शकता. भेटू शकतं ना, त्याच्या शक्यता खाली लिहिलेल्या आहेत. लक्षात येतं का? सो त्याच्या शक्यता खाली याच्यावर हे 3 पण भेटू शकतं, पहिल्यावर 1 पण भेटू शकतं, 3 पण भेटू शकतं, 3 5 3 6 पण भेटू शकतं. 3 7 भेटेल का बरं? नाही. का बरं 3 7 भेटणार नाही? कारण की ते जे तुम्ही जो फासा बघितलेला आहे, त्या फास्यावर टोटल संख्या किती असतात बरं? 6च असतात. मग 7 भेटेल का आपल्याला? नाही. म्हणजे 2 ॲट अ टाइम फेकले तर 7 भेटतील का बरं? नाही. एक तर 1 1 भेटेल, 2 2 भेटेल, 3 3 भेटेल, 4 4 भेटेल, 5 5 भेटेल, 6 6 भेटेल. पण 1 7, 2 7, 3 7, 7 7 हे भेटेल का बरं? नाही. म्हणजे तुम्हाला 6च्या पुढच्या संख्या भेटणार नाहीत. मग 2 फासे फेकले तर लक्षात ठेवा, टोटल संख्या ज्या आहेत तुमचे, नमुना जे अवकाश आहे तो टोटल किती झाली तुमचे बघा, एवढे झाले. आणि टोटल किती झाले म्हणजे नमुना घटकांची संख्या तर 36 आहे. लक्षात ठेवा कन्सेप्ट, की जर 1 नाणं फेकलं तर नमुना अवकाश जो आहे तुमचा, छापा आणि काटा येईल, आणि नमुना घटकांची संख्या 2 असेल. जर तुम्ही 2 फासे फेकले तर तुम्हाला छापा छापा, छापा काटा, काटा छापा आणि काटा काटा भेटेल. ठीक आहे, नमुना अवकाश आणि त्यांची जी नमुना घटकांची संख्या आहे ती तुम्हाला 4 भेटेल. जर तुम्ही 3 नाणी फेकली तर तुम्हाला नमुना अवकाश एवढा भेटेल सगळा, आणि त्याच्या टोटल घटकांची संख्या जी आहे ती किती भेटेल बघा, 8. लक्षात ठेवा, 3 नाणी फेकली तर 8 घटकांची संख्या भेटते. ठीक आहे. जर तुम्ही 1 फासा टाकला तर तुम्हाला नमुना अवकाश हा भेटेल, आणि त्यांच्या घटकांची संख्या तुम्हाला किती भेटेल बरं, 6. त्याला कशाने दर्शवतात, NS नी. लक्षात ठेवा, नमुना घटकांची संख्या किती भेटेल, 6. आणि जर 2 फासे फेकले तर 2 फासे फेकले तर टोटल तुम्हाला जे नमुना अवकाश आहे हा सगळा भेटेल, आणि टोटल नमुना घटकांची संख्या किती भेटेल बरं, 36. लक्षात ठेवा, 2 फासे जर फेकले तर टोटल नमुना घटकांची संख्या 36 असते, आणि 36 कोण आहेत तर हे सगळे तुम्ही याला मोजू शकता. हा 1 आहे, कॉमा दिलाय, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. तुम्ही म्हणता सर तुम्ही तर म्हणले ब्रॅकेट टाकता येत नाही. हे दोन्ही मिळून 1 आहे. लक्षात ठेवा, हे दोन्ही मिळून 1 आहे, हे दोन्ही मिळून 1 आहे. हे इथं बाहेर संचाचं चिन्ह लिहिलं, इथं पण बघा बाहेर संचाचं चिन्ह लिहिलंय. सो हे संचाचे चिन्ह आहेत, आणि याच्या आतमध्ये काय बरं, तर तुमचा नमुना अवकाश आहे. लक्षात येते. सो टोटल नमुना अवकाश किती भेटतील बरं, 2 फासे फेकले तर टोटल नमुना अवकाश जे आहेत तुम्हाला एवढे भेटतील, म्हणजेच किती, 36 भेटतील. ठीक आहे. आता असंच आपल्याला काय करायचंय, पत्त्यांबद्दल बघायचंय की पत्त्यामध्ये काय कमी. जसं आता त्यांनी अजून इथं दिलं बघा, 1 ते 25 संख्या लिहिल्या, त्या कार्डच्या संचातून कोण कोण येईल. आता 1 ते 25 लिहिल्या म्हणजे काय येईल बरं, 1 2 3 4 5 अशा किती संख्या येतील बरं, टोटल 25. मग मला सांगा त्याच्यामध्ये टोटल घटकांची संख्या किती येईल, 25च येणार आहे. बरोबर आहे, कारण की सगळ्या संख्या किती आहेत त्याच्यात 25च आहे. आता तसं जर तुम्ही पत्त्यांचं बघितलं, कॅट, बरोबर आहे, पत्ते जे असतात बघा, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पत्त्याबद्दल सगळं तुम्हाला मी डायग्राम दाखवली. टोटल पत्ते किती असतात बघा, 52. बरोबर आहे, बघा टोटल पत्ते किती असतात, 52. त्याच्यामध्ये चौकट किती असतात बघा, चौकट तुमच्याकडे 13 असतात. कोण कोण 13 असतात, तर एका, त्याच्यानंतर आपण त्याला दुरी तिरी म्हणतो बघा, असे टोटल किती असतात, 13. त्याच्यानंतर इस्पिक पण किती असतात बघा, 13. त्याच्यानंतर बदाम पण किती असतात बघा, 13. आणि किलवर पण किती असतात बघा, 13. बरोबर आहे. सो असे टोटल तुमचे 13 पत्ते असतात, आणि टोटल त्यांची जर घटकांची बेरीज केली आपण तर ती किती असते बरं, 52 असते. ती किती असते, 52. लक्षात ठेवा, कॅटमध्ये टोटल पत्ते किती असतात, 52. त्याच्यामध्ये लाल कलरचे किती असतात, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी, 26. ब्लॅक कलरचे किती असतात, 26. त्या 26 मध्ये परत 13 पार्ट होतात. मग 13 कोण असतात बरं, चौकट. बरोबर आहे, 13 कोण असतात, इस्पिक. 13 कोण असतात, बदाम. आणि 13 कोण असतात, किलवर. तर ते कोणते असतात, तर हे इथं दिलेले तुम्हाला ते असतात. लक्षात येतं. सो तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, हा वाला चार्ट जो आहे हा फार महत्त्वाचा आहे, तुम्हाला पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते कसं येते ते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याचे सराव संच सगळे सॉल्व्ह करता येतील. लक्षात येते कसं सोडवते आपण. लक्षात ठेवा, तुम्हाला जर त्यांनी विचारले नमुना अवकाश काढा तर तुम्हाला ते कोण येतात, संभाव्यता हे सांगायची. आणि जर तुम्हाला नमुना घटकांची संख्या सांगा विचारलंय तर त्याच्यामध्ये किती जण आलेत ते फक्त सांगायचे. ते कशाने दर्शवणार, NS नी. आणि जर तुम्हाला नमुना अवकाश दर्शवायचा तर कशाने दर्शवणार, S नी, किंवा अजून कशाने, ओमेगानी. तुम्हाला सांगितलं मी ओमेगानी पण दर्शवता येतं. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. ठीक आहे.
मग आता आपण जाऊया आपल्या सराव संचकडे. सराव संच काय सांगतोय 5.2 आपण त्याच्याकडे जाऊ. काय सांगतोय बघा आता सराव संच 5.2 की खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटकांची संख्या NS लिहा. म्हणजे आपल्याला इथं यस पण काढायचे आणि NS पण काढायचे, दोन्ही काढायचे. लक्षात ठेवा. आता मला सांगा पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले बरं की एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. म्हणजे आता तुम्ही काय केलं बघा, एका हातात नाणं घेतलं, एका हातात फासा घेतला. फासा म्हणजे तो डायस. ठीक आहे. आता मी काय केलं, दोन्हीला पण फेकलं. मग पहिल्या याच्यावर काय येईल बरं, हेड येईल. दुसऱ्या याच्यावर काय येऊ शकतं बरं, हेड म्हणजे काय, छापा येईल. पहिल्या याच्यावर छापा आला, दुसऱ्या याच्यावर काय येईल बरं, संख्या कोणती येईल, 1 येईल. कुणाच्या याच्यावर काय येऊ शकते बरं, 2 येऊ शकते. कुणाच्या याच्यावर काय येऊ शकते बरं, 3. कुणाच्या याच्यावर काय येऊ शकते बरं, 4. कुणाच्या याच्यावर काय येऊ शकते, 5. कुणाच्या याच्यावर काय येऊ शकते, 6. बरोबर आहे. तसंच आता मला सांगा की कॉईन जो मी फेकला नाणा ते छापाच येईल म्हणून काय गॅरंटी बरं, तो काटा येऊ शकत नाही का, येऊ शकतो. मग काटा आला तर इकडे परत कोण येईल बरं, काटा आला तिकडे 1 पण येऊ शकतं, 2 पण येऊ शकतात, 3 पण येऊ शकतात. बरोबर आहे. इकडे तर छापा आणि काटा 2च येतील. पण इकडे तुमच्याकडे किती येतील, या साईडला टोटल तुमच्याकडे 6 येतील. आणि इकडे तुमच्याकडे किती येतील, 2च. मग एकदा छापा काय होईल, त्या 6 सोबत जाईल. एकदा काटा काय होईल बरं, त्या 6 सोबत जाईल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ याचा जो पहिल्याचा जो यस आहे तो यस काय येईल बरं, तर पहिल्यामध्ये येईल छापा, दुसऱ्यामध्ये येईल 1. पहिल्यामध्ये येईल छापा, दुसऱ्यामध्ये येईल 2. पहिल्यामध्ये येईल छापा, तिसऱ्यामध्ये येईल 3. बरोबर आहे. किंवा पहिल्या वेळेस छापा, दुसऱ्या वेळेस 4. किंवा पहिल्या वेळेस छापा नंतर 5. किंवा पहिल्या वेळेस छापा नंतर 6. असं येऊ शकतं. चेक करा तुम्ही, असं येऊ शकतं. आता कुणी काय म्हणाल सर काटा का नाही भेटणार, येस भेटू शकतो, लिहा तुम्ही, काटा पण भेटू शकतो. तुम्हाला काय करायचं, फक्त संभाव्यता लिहायच्या की काय येऊ शकतं. तेच येईल असं आहे का, नाही, पण याच्यापैकीच काहीतरी यायला पाहिजे, याच्या बाहेरचं यायला नाही पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच म्हणतो आपण संभाव्यता. लक्षात येते, त्यालाच आपण काय म्हणतो बरं, संभाव्यता. याच्यापैकीच काहीतरी यायला पाहिजे. मग मला सांगा असे टोटल किती आहेत बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे टोटल किती आहे त्याच्यामध्ये, टोटल याच्यामध्ये 12 आहे. बरोबर आहे. याचा अर्थ यस तुमचं हे झालं, पण आपल्याला NS पण काढायचं ना. NS म्हणजे काय बरं, तर याच्यामध्ये टोटल नमुना घटकांची संख्या किती आहे, तर किती आहे बरं आपल्याकडे, 12. टोटल नमुना घटकांची संख्या किती आहे, 12. लक्षात आलं हे कसं आलं. आता मला सांगा तुम्ही एक नाणं आणि एक फासं फेकता, ते याच्या व्यतिरिक्त अजून काही येईल का, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही येईल का, येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, बट जनरली काही येणार नाही. लक्षात ठेवा, हे 6च गोष्टी आणि ह्या 6 अशा टोटल तुमच्याकडे फक्त किती गोष्टी येतील, 12. लक्षात येते. सो त्याचं NS किती झालं बरं, 12 झालं. आता दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलं बघा की 2 3 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता, पुनरावृत्ती म्हणजे काय बरं, की परत न घेता संख्या, समजा जसं 2 आहे परत 2 घ्यायची नाही, रिपीट घ्यायचं नाही, पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करा. किती अंकी संख्या लिहायच्या बरं, 2 अंकी. चला मग आपण ट्राय करू 2 अंकी संख्या. आता मला सांगा काय होईल बरं, त्याचं यस काय लिहिता येईल बरं, 2 अंकी संख्या लिहायची तर एक काय लिहिणार तुम्ही म्हणसाल सर 23. बरोबर आहे. तुम्ही दुसरी काय म्हणसाल सर 25. बरोबर आहे, 2 अंकी संख्या आहे. पण तुम्ही 22 लिहू शकत नाही का बरं, कारण त्यांनी काय सांगितलंय की त्याची पुनरावृत्ती करायची नाही, म्हणजे काय, रिपीट नाही करायचं. सो 23 येईल. बरोबर आहे. 25 येईल. याला उलटं करता येईल का, येईल. काय येईल बरं मग याचं, 32. आणि याचं काय येईल बरं, 52. चेक करा, 32 आणि काय येईल याचं 52. बरोबर आहे. अजून काय करता येईल बरं, अजून तुम्हाला इथं 35 पण लिहिता येईल. बघा लिहिता येईल का 35, येस. अजून काय लिहिता येईल बरं, 53 पण लिहिता येईल. बरोबर आहे. 35 लिहिलं, अजून काय लिहिता येईल बरं, 53 पण लिहिता येईल. याच्या व्यतिरिक्त अजून काय करता येईल का बघा, जर करता येत असेल तर लिहा, नसेल करता येत ते याला क्लोज करून टाका. म्हणजे याचा अर्थ याचं जे NS आलं ते किती आलं बरं तुमचं, 6. लक्षात ठेवा तुम्ही 22 33 55 लिहू शकत नाही, कारण की इथं त्यांनी सरळ सरळ सांगितलं की पुनरावृत्ती न करता लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे ते रिपीट न झाले पाहिजे. सो रिपीट न करता म्हणजे तुम्हाला टोटल किती संख्या भेटतील बरं, अशा 6, की ज्या याच्यापासून तुम्ही किती अंकी संख्या बनवू शकता, 2 अंकी संख्या. बघा ही 2 अंकी आहे, ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे, पण ही कुठून बनवायची, या 3 संख्येपासूनच बनवायची. लक्षात येते का, या 3 संख्येपासूनच 2 अंकी संख्या आपल्याला बनवायची. क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपल्या, की काय सांगितलं बरं दुसऱ्या प्रश्नामध्ये, की 6 रंगाच्या
तपकिडीवरील बाण फिरवल्याने तो कोणत्या रंगावर स्थिर होईल ते पाहणे. म्हणजे तुम्ही गेम वगैरे खेळला असेल बघा, ते असं फिरवतात ना, ते कशावर येतं हे सांगायचंय. आता मला सांगा, हे फिरवल्यानंतर आपल्याला माहित आहे का बरं कशावर येणार आहे? नाही. जर हे माहीत असतं तर लोकांनी काय केलं असतं, ते मटका म्हणतात बघा, मटका खेळतात, ते लावतात की कोणता नंबर येणार आहे. इथं नंबरच्या ऐवजी कलर दिला आपल्याला. सो मग त्या मटक्यामध्ये लोकांनी काय केलं असतं, खूप पैसा कमवला असता. पण आपल्याला माहित आहे का ते कशावर येणार आहे? नाही. तो त्याच्यामुळं हा जो प्रकार आहे, हा प्रकारामध्ये आपल्याला कुठे येणार आहे हे माहीत नाही. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की त्याचं काय काय काढायचंय, नमुना अवकाश काढायला सांगितलाय आणि त्यांच्या घटकांची संख्या काढायला सांगितली. ते आपल्याला काढावं लागेल. मग मला सांगा, याच्यामध्ये काय काय बरं? यस काय येईल बरं? म्हणजे याची संभाव्यता काय येईल बरं? हा जो बाण आहे, हा बाण कशावर जाऊ शकतो बरं? कुणी म्हणाल सर लालवर जाईल, बरोबर आहे. कुणी काय म्हणाल बरं सर केशरीवर जाईल, कुणी काय म्हणाल बरं सर पिवळ्यावर जाईल. पण कशावर जाईल हे माहिती आहे का? नाही. याच्यापैकी कशावर तरी जाईल ते. अजून कशावर जाईल बरं? कुणी म्हणाल सर निळ्यावर जाईल, कुणी काय म्हणाल बरं अजून हिरवा, म्हणजे हिरवा या कलरवर जाईल. कुणी काय म्हणाल जांभळा, म्हणजे जांभळा या कलरवर जाईल, बरोबर आहे. सो याच्यापैकी कुठं तरी जाणार आहे. पण ते कुठं जाणार आहे हे माहिती आहे का आपल्याला? नाही. तर त्याच्या जो आपल्याला नमुना अवकाश सांगितला होता तो हा येईल आणि त्याच्या घटकांची संख्या किती आहे, म्हणजे किती याच्यावर जाऊ शकतो बरं? तो या 6 पैकी कुठं तरी जाणार आहे. सो त्याचा NS काय येईल बरं? 6 येईल. लक्षात येते NS 6, कारण की याच्यापैकी कुठं तरी जाणार आहे ना, कुठं जाणार आहे माहित नाही आपल्याला. सो ते NS किती झालं त्याचं? 6 झालं. क्लिअर आहे? ओके. आता बघा तिसरा प्रश्न किती सिंपल दिलाय की वर्ष 2019च्या मार्च महिन्यात 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. म्हणजे तुम्हाला हे कॅलेंडर दिलंय 2019चं आणि 5च्या पटीत कोणत्या कोणत्या म्हणजे येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. म्हणजे त्या तारखेचा आपल्याला काय करायचं आहे? वार मिळवायचा आहे. मग आता मला सांगा, 5च्या पटीत कोण येईल बरं? 5. त्याच्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यात 10. अजून कोण येईल बरं? 15. अजून कोण येईल बरं? 20. अजून कोण येईल बरं? 25. अजून कोण येईल बरं? 30. म्हणजे 5च्या पटीत एवढ्याच संख्या आहे. कोण कोण आहे बरं? 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, 25 आहे आणि 30 आहे. तो याचं जे यस आलं ते कोण आलं बरं? एवढं आलं. काय सांगितलं प्रश्न का आला का बघा, एक कॅलेंडर दिले आणि 5च्या पटीत येणाऱ्या तुम्हाला काय करायच्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या सांगायच्या. 5च्या पटीत एवढ्या संख्या आहेत, म्हणजे याचा अर्थ याचं जे NS आहे ते किती आहे बरं तुमच्याकडे? 6 आहे. 1 2 3 4 5 आणि 6 टोटल NS किती आहे त्याचं? NS त्याचं 6 आहे. लक्षात येते? प्रश्न एकदम सोपे आहेत, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. त्याचा अर्थ कळाला तर तुम्हाला प्रश्नाचे उत्तरं लगेच सोडवता येतील. आता याच्यामध्ये एक लास्ट प्रश्न आहे, आपण त्या प्रश्नाकडे जाऊया आणि आपण इथे थांबू. ठीक आहे. प्रश्न काय बघा लास्टचा, की 2 मुलगे, एक B1 B2 दिलाय आणि 2 मुली G1 G2 दिलाय. ठीक आहे. यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची. म्हणजे या 4 जणांमधून दोघं घ्यायचेत कुणी पण आणि रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आपल्याला खालील कृती पूर्ण करायची आहे. बघा तुम्हाला बोर्डच्या एक्झामला कृती पूर्ण करण्यासाठी 2 मार्कला आणि 3 मार्कला प्रश्न असतो. सो त्याच्यापैकी कुठेतरी तुम्हाला विचारतील कृती पूर्ण करायला. सो 2 जणांची कमिटी वापरायची. त्यांनी सांगितलं 2 मुलांची समिती. आता मुलगा कोण कोण आहे बरं त्याच्यामध्ये? 2 मुलांची समिती लिहायची. तर B1 आणि कोण आहे बरं? B2. म्हणजे तुमचं हे एक आलं, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये काय विचारलं बरं, की 2 मुलींची समिती. आता 2 मुली कोण आहेत? G1 आणि कोण आहे बरं? G2. सो हे 2 मुलींची समिती आहे. तिसऱ्यामध्ये काय विचारलं बरं, की एक मुलगा एक व मुलगी यांची मिळून तयार होणारी समिती. मग आता एक मुलगा घ्यायचा आणि एक काय घ्यायचं बरं? मुलगी घ्यायची. मग बघा एक मुलगा घेतला B1, एक मुलगी घेतली G1, बरोबर आहे. आता दुसऱ्या वेळेस एक मुलगा B1 घेतला, पण मुलगी कोण घेऊया बरं आपण? G2. मग बघा ना, एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी. आता काय होईल बरं? कुणी म्हणाल सर B2 का नाही घेतला? ठीक आहे, त्याला पण नाराज नाही करू आपण, दुसऱ्या मुलाला पण त्याला पण घेऊ. सो B2 घेतला तो G1 सोबत जाईल किंवा B2 कोणासोबत जाईल बरं? G2 सोबत. म्हणजे आपण काय केलं, त्यांची एक समिती बनवून बघितली. एक मुलगा एक मुलगी, मग त्याची संभाव्यता सांगितली काय येईल. म्हणजे पहिला मुलगा दुसऱ्या मुली म्हणजे G1 सोबत राहू शकतो किंवा B1 हा G2 सोबत आहे, यांची समिती होऊ शकते. किंवा आता कुणाला काय वाटेल, सर B2 G1 सोबत नाही का? येस, असं पण लिहू शकता. कुणी म्हणाल सर B2 G2 सोबत नाही का? येस, असं पण लिहू शकता. याचा अर्थ काय झालं, की एक मुलगा आणि एक मुलगी असे किती प्रकारे लिहू शकता तुम्ही? 4 प्रकारे. फक्त मुलं एका प्रकारे, फक्त मुली एका प्रकारे. मग मला सांगा नमुना अवकाश काय झाला बरं याचा? नमुना अवकाश म्हणजे काय? हे सगळं मिळून नमुना अवकाश काय सांगतो? संभाव्यता, सगळी संभाव्यता सांगायची. म्हणजे कोण कोण येणार आहे बरं? B1 B2 येईल, बरोबर आहे. अजून कोण येईल बरं? G1 G2 येईल.
अजून कोण येईल बरं, B1 G1 येईल, बरोबर आहे. अजून कोण येईल बरं, B1 G2 येईल. अजून कोण येईल बरं, B2 G1 येईल, बरोबर आहे. अजून कोण येईल बरं, B2 G2 येईल. याच्यापैकी कुणी पण येईल, आपल्याला माहित नाही. सो त्याचा नमुना अवकाश काय झाला, हा झाला. लक्षात येते, त्याचा नमुना अवकाश काय झाला बरं, हा. आणि टोटल नमुना अवकाश घटकांची संख्या किती झाली बरं, तर 1 2 3 4 5 आणि 6. टोटल किती झाली, 6. तर तुम्ही त्याचं NS पण काढू शकता. NS त्याचं किती यायला पाहिजे, 6. आणि त्याचं S किती यायला पाहिजे बरं, S यायला पाहिजे त्याचं हे. लक्षात येते. सो नमुना घटक त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं त्याच्यानुसार तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला जर नमुना घटकांची संख्या विचारली तर त्याला NSनी दर्शवायचं आहे. आणि जर का तुम्हाला त्यांनी विचारलं की नमुना अवकाश, तर त्याला Sनी दर्शवायचं आणि त्याचा नमुना अवकाश काढायचं. क्लिअर आहे, लक्षात येते. सो प्रश्न क्रमांक 4 पर्यंत सराव संच होता तुमचा. आय थिंक मला वाटतं याच्या पुढे नाही आहे. ओके, ठीक आहे. याच्या पुढे घटक आहे, इव्हेंट आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. लेक्चर मोठं होईल. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. कुणाला काही डाऊट शंका असतील का कमेंट बॉक्समध्ये करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सराव संचयाच्या पुढचा 5.3 आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये 5.4 हा आपण पूर्णपणे संपून टाकूया. ठीक आहे. सो कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लेक्चर्स बघा, लाईक करा, शेअर्स करा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.